अहो गाणं काय ऐकत बसलाय, गाणं काय ऐकत बसलाय? ते संकट पुन्हा घरात आलाय. तुमची कन्या घेऊन आली आहे पुन्हा त्या संकटाला. बाबाजीचा खास प्रसाद तिच्या नरड्यात घातला ना, आता ती विचित्रा येतच राहणार सारखी सारखी परत परत घरात. अहो नक्की काय झालंय? अहो मेघना त्या विचित्राला पाय घड्या घालून घेऊन आली आहे घरात आणि स्वतःचा पाय कापून घेतलाय. काय? हो. पाय कापला? आणि कसा? अहो कसा हे महत्वाचं नाहीये, पाय कापलाय. तुमच्या काही लक्षात येत आहे का? इशारा देतायत, संकेत देतायत बाबाजी, धोक्याचे संकेत. आता तरी तुम्ही जाग्या व्हा. हे असं मगरीसारखं सुस्तपणे पडून राहणं बंद करा, ही गाणी ऐकणं बंद करा आणि विचार करा आता काय करायचं त्याच्यावर. बाबाजी काय ग, झालं का तुझं पोस्टाचं काम? हो झालं बाई एकदाच. काय गर्दी होती त्या पोस्टात. आणि हल्ली ना प्रत्येक गोष्टीसाठी तुमचं ओळखपत्र द्यावं लागतं की मीच संजीवनी देसाई आहे म्हणून. मग म्हणजे झालं माझं पटकन काम. म्हणजे मी इलेक्शन कार्ड नेलं होतं हो बरोबर. आणि कुंदाई होती ना आपली एजंट, त्यामुळे काही प्रश्न नाही आला हो. बरं मेघना गेली होती चित्राकडे, त्याचं काय झालं? सांगतो. हा. मेघना चित्राला घेऊन आली आपल्याकडे. अगो बाई, पुन्हा तेच का? पुन्हा तेच. या चित्राच्या आजारपणाचं कारण तिच्या आणि मनोजच्या नात्यात असावं असं मला वाटतंय. मलाही असंच वाटायला लागले ग बाई. छे काय पण हे धडधाकट आयुष्य दिलंय देवानं, मनाजोगता पैसा दिलाय, तारुण्य दिलंय, तरी असं का वागतोय हा? ही कुठली अवदस आठवली त्याला? नाही यातलं एक जरी काही कमी असतं ना तरी मान्य केलं असतं मी, पण सगळं काही देवाने दिलेलं असताना हीच परिस्थिती. माई हो ग. अगं काय ग, तू का लंगडतेस? अहो मगाशी चित्राला घेऊन आले तेव्हा ग्लासला धक्का लागला, तो फुटला, त्याची काच लागली. अरे देवा, काय चाललंय काय आपल्या घरात? बर चित्रा कशी आता? बरी आहे, झोपली आहे. औषधाचा एक डोस दिलाय तिच्याच घरी, थोडं खाल्ल्यानंतर आता दुसरा डोस देता येईल. पण ताप मात्र नाही उतरलाय माई. आणि ह्या सगळ्या प्रकरणात विजयताईंचं एक्झिबिशनचं काम अर्धवट राहिलंय. अगं पण आता मी आले ना, तू नको काळजी करूस. जेवण झाली ना की तुम्ही दोघी जणी जा हो, काय तुम्हाला खरेदी करायची त्याला. आणि अगं आई आहे की माझ्या सोबतीला, आम्ही दोघी मिळून मागचं सगळं आवरू, कळलं ना? तू नको काळजी करूस. आणि काळजी घे, औषध लाव. हो माई, आलेच. चित्रा चित्रा, काय होणार या मुलीचं? चित्रा चल थोडंसं खाऊन घे. सावकाश. नको ग मेघना, खायची इच्छाच नाही उरली आहे मला. चित्रा, या सगळ्यावरचं हे सोल्युशन नाही अगं. आणि तब्येतीची हेळसांड करशील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी आणखी वाढतील. आणि अगं अजिबात घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत. मेघना, मला कशाची भीती वाटतेय माहितीये तुला? मनोजला दिलेलं वचन तोडून मी इथे आलीये. हे जर त्याला कळलं ना, तो काय करेल याची कल्पनाच करवत नाही ग मला. त्याचा स्वभाव माहितीये तुला. माझ्यामुळे तुम्हाला फक्त त्रासच झालाय ना ग. सगळ्यांची कामं सोडून फक्त माझंच करावं लागतंय. मनोज प्रत्येक वेळी स्वतःला हवं तसं वागतो, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे मला आणि माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय हे का नाही ग कळत आहे त्याला. मेघना, पण खरंच मला जे वाटतंय खरं तर नाही ना ग होणार.
मनोजला खरंच मी आवडेनशी झालीये का ग? दिवसातनं 10 वेळा फोन करणारा मनोज माझ्या आजारपणात माझी साधी चौकशी सुद्धा करत नाहीये. बघितलंस ना तू, तुझ्या समोर किती वेळा फोन लावला आपण त्याला, एकदाही फोन उचलला नाही त्याने. का वागतोय ग तो असा? खरंच तो नाहीये असा, आणि माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. हे सगळं का नाही ग कळत आहे त्याला? चित्रा, धीर धर बाळा. ही तुझ्या प्रेमाचीच परीक्षा आहे. तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव. चला ताई, निघूया. अय्या, आपण मारे खरेदीचं ठरवलं, पण हे तुझ्या पायाचं लक्षातच नाही आलं आपल्या. ओके ताई, एवढी खोल नाहीये जखम. अगं ते ठीक आहे, पण उगाच कशाला रिस्क घ्यायची ना. त्यापेक्षा तू घरीच थांब आणि आराम कर. मी जाऊन येईन एकटी. उगाच पायावर ताण पडला आणि वाढलं म्हणजे आणखी काही व्हायला नको. मी जाते, आणि इथे जवळ तर जायचंय. अशी जाईन आणि अशी येईन परत. मेघना, त्या म्हणतायत ते बरोबर आहे. उगाच न काट्याचा नायटा व्हायचा. बर, ठीक आहे. मी इथं तयार होते आणि निघते. काळजी घे पायाची. हो. काय ग मेघना, चित्रा कशी आहे आता? बरी आता, झोप लागली. अन्नही गेलंय पोटात आणि औषधाचा डोसाही गेलाय. म्हणजे सुधारते आहे ना तब्येत थोडक्यात? हा, म्हणजे ताप उतरतोय, पण अगदी बरीच झालीये ती असं नाहीये. पण आपल्या घरी जाण्या इतपत बरी झाली आहे ना ती. माझा ऐक मेघना, मनोजला बोलवून घे आणि तिला तिच्या घरी पाठव. मनोजचा स्वभाव आपल्याला माहिती आहे ना. उगाच कुठला बखेडा व्हायला नको. होऊ दे त्याच्या मनासारखं. अगं, पण त्याला फोन केला होता मी, त्याने उचलला नाही. तिथून, तिच्या घरूनच. आणि चित्राला तशीच फणफणत ठेवून येणार होते का मी? अगं नाही ग, तू केलंस ना ते एकदम बरोबर केलंस. पण मी सांगते ते ऐक. नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये. नंतर ते दोघं एकत्र होतात आणि जो भांडण सोडवतं ना त्याला मात्र दोष देतात. पण आई, मी तसं काहीच करत नाहीये. नसतील करत, पण आपण नकळत त्यात ओढले जातो. मोठेपणी 2 शहाणपणाचे शब्द सांगणं काम आहे माझं. चित्रा, थोडं खाल्लंय म्हणून बरं वाटतंय ना आता? बघ, ताप पण थोडासा उतरलाय आता. चला, आपण फोन करून कळूया मनोजला. इथे काय काय घडतंय त्याला कळायला हवं ना. नको मेघना, त्याला जर कळलं ना तर होत्याचं नव्हतं करेल तो. आणि माझा ताप उतरलाय आता. तू प्लीज मला घरी नेऊन सोड ना, कारण त्याच्या मनाविरुद्ध मी इथे आलीये. हे कळाल्यावर जे काही भांडण होईल ना, ते सहन करायची ताकद नाहीये माझ्यात. चित्रा, काय वेळेपण आहे हा? दरवेळी तूच का नमतं घ्यायचं? नवरा म्हणून साधा फोन सोड, पण दिवसभरात तुझी तब्येत कशी आहे हेही विचारावं असं नाही वाटलं त्याला. तुला ताप आलेला माहित असून सुद्धा एवढा निष्ठुरपणे कसा वागू शकतो हा? आणि चित्रा, दरवेळी असं घाबरून वागणं सोड आता. जे व्हायचं ते होऊ दे. मी फोन करते त्याला. फोन कनेक्टच होत नाहीये.
जय हो माईसाहेब, जय हो. अहो अहो, काय चाललंय तुमचं सुरेशराव? नाही हो माईसाहेब, तुम्ही आता देवासमोर दिवा लावलात, नमस्कार केलात, हो. म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला. म्हणजे काय, थोडस पुण्य मलाही मिळणार. जय हो. जय हो जय हो. आपण कसं तीर्थक्षेत्री गेलेल्या माणसाच्या पाया पडतो, तसं आहे हो हे. बर तुम्ही म्हणाल तसं. बसा ना, उभे का तुम्ही? या, बसा बसा बसा. या बसा. आई ग, बोला. माईसाहेब, हं. चित्रा कशी आहे? ताप उतरलाय आता, पण अजूनही अशक्तपणा आहे. मेघना तिला इकडे घेऊन आली ना, ते बरंच झालं हो. अहो, बिचारीला फोनची रिंग सुद्धा ऐकू येत नव्हती, इतकी ग्लानी आली होती तापामुळे. मेघनाने चौकशी केली म्हणून कळलं तरी आपल्याला, नाहीतर काय झालं असतं. छे, बिचारी दिवसभर तशीच एकटी पडून राहिली असती. नशीब मेघनाला बुद्धी झाली. काय माईसाहेब, दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात हो. कधी कोणाची बुद्धी कशी फिरेल सांगता येत नाही हो. बुद्धी फिरते कोणाची? मनोज रावांच्या बाबतीत हो. काय? फार छळ करतो हो चित्राचा. हो ना? कशावरून? हे बघा ना, म्हणून तर त्या असं काही झालं की लगेच इकडे येतात धावत, किंवा असा ताप होतो येतो. माझं काय म्हणणं माईसाहेब, मनोज रावांचा भाऊ आहे ना गावाला, त्याला इकडे बोलवून घ्या आणि सगळी परिस्थिती समजावून सांगा. म्हणजे मनोजराव कसे वागतात हिच्याशी, काय काय त्रास देतात, सगळी परिस्थिती अगदी सिरियसली त्यांना इथे बसून सांगावं. नाहीतर काय होतं ना, सगळी जबाबदारी तुम्ही म्हणजे आपण सगळे घेतोय. उद्या काही उलट सुलट झालं ना तर आपल्यावरच हेल होते, हो की नाही? म्हणजे बघा ना, जरा खुट्ट झालं की त्या लगेच इकडे येतात, किंवा आपण तरी त्यांना लगेच इकडे घेऊन येतो. म्हणून फार काळजी वाटते हो. हो, माई, जय बापू. नमस्ते बाबा. चित्रा कशी आहे? बरी आहे, ताप उतरलाय, झोपली आता. बरं ठीक आहे, मी बघतो. भाईसाहेब, माझं म्हणणं गंभीरपणे घ्या हो. नाहीतर आता दुर्लक्ष केलं ना तर नंतर पश्चाताप करायची वेळ येईल हो. मला फार काळजी वाटते हो, फार काळजी वाटते मला. मी विचारपूस करून येतो. हा, चित्रा, कशी आहेस? बरी आहे. आदित्य, माझ्या आणि मनोजमुळे तुम्हाला जो काही त्रास सहन करायला लागतोय ना, त्याची लाज वाटायला लागली रे मला आता. हे सगळंच आता खूप अवघड होऊन बसलंय रे. भीती वाटते मला या सगळ्याची. हे बघ, आता कसलाही विचार करू नकोस. तुझी तब्येत सुधारण्याकडे लक्ष दे. स्वतःची काळजी घे, वेळेवर औषधं घे. मी माईला सांगतो, ती तुला गरम गरम सूप करून दे. होईल सगळं व्यवस्थित. जय हो, जय हो. कशा आहेत ह्या? काय म्हणता? बरी आहे. तुम्ही बऱ्या नाही आहात हो. बघा किती वाळलायत त्या, बघा ना. हा, अशाने तुम्ही ना अदृश्यच होऊन जाल. विनोद केला तुम्हाला बरं वाटावं म्हणून. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना नीट खात पित नाही हो. ह्या वयात खूप खायला पाहिजे, खूप प्यायला पाहिजे, म्हणजे कशी तब्येत छान राहते. आणि मुख्य म्हणजे ना, आपला जोडीदार आपल्या बरोबर असायला हवा, जो आपली काळजी घेईल. मनोजराव कुठे आहेत? ते तो पुण्याला गेलाय. हो, म्हणून नाही का ते आले. पण असते तर तुम्हाला इकडे येऊन लगेच घेऊन गेले असते की नाही? हा, पण काळजी करू नका. मी ना बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो
बाबाजी, मनोजराव इथे लवकरात लवकर येऊ द्यात आणि पटकन ह्यांना इकडून नाहीसं करू द्यात. म्हणजे हे इकडून ह्यांना पटकन घेऊन जाऊ द्यात. जय हो बाबाजी, लक्ष असू द्या. ह्या मनोजराव आणि या चित्राबाईंच्या जोडीवर लक्ष असू द्या. सतत एकत्र राहू द्या त्यांच्या घरात. जय हो, जय हो. साहेब बाबू, तुम्ही किती दमलेले दिसताय. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही वर जा ना. तुम्ही वर जा. मी माधवींना खाली पाठवतो यांची सेवा करायला. अहो कशाला? तुम्ही व्यवस्थित सेट झालात वरती, ते कशाला डिस्टर्ब करता? मी झोपतो ना बाहेर, नो प्रॉब्लेम. मी आवरतो. तुम्ही आवरा स्वतःला. म्हणजे काळजी घ्या स्वतःची. हा हा, जय हो, जय हो. सॉरी ताई, आज मला काहीच करायला जमलं नाही. पण उद्यापासून मात्र मी तुमच्या दिमतीला असेल. अगं असू दे ग, तू चित्राला अटेंड करत होतीस ना म्हणून नाही जमलं तुला. पण ओके, आपण ही कसर भरून काढूया सगळी. हो हो, खरंच. मला तुम्ही सांगा काय काय करायचंय, मी करेन. ऍक्च्युली ना, मला अमितने इतके छान छान आयडियाज दिल्यात. आपला स्टॉल ह्यावेळी ना सगळ्यात जास्त उठून दिसणार आहे. आणि मला असं वाटतं की सेल्स पण वाढणार आहे अमितच्या आयडियामुळे. हे त्याचं फील्डच आहे, तो आयडिया देणारच. पण दादा नक्की काय सांगितलंयस त्यांना, याची उत्सुकता आहे मला. सांग ना. ते काय, मी काय सजेस्ट केलं की म्हटलं आपण ना ते स्टँडीज तयार करूया. सही आहे बॉस. अरे हो रे अमित, तुझं सगळं बोलणं ऐकून मला सुद्धा हिच्या स्टॉलवर जावं असं वाटतंय. पण खरेदी करायला यायचं. हा, ऑफकोर्स. अरे म्हणजे काय, हे बघ तुझ्या स्टॉलची बोहणी आम्ही दोघंच करणार आहोत. अय्या चालेल की. मला ना त्या सेंटेड कॅन्डल्स पाहिजे. पण तू मला आठवण कर, नाहीतर अर्शू आल्यावर तिच्या ट्रेसच्या नादामध्ये मला काही सुचणार नाही आणि काही दिसणार नाही. खरंय बाबा. पण अर्चुताई नाहीये तर फार सुन सुन वाटतंय बाबा. हो ग, सगळ्यात जास्त त्रास आम्हाला होतोय. काय रे? हो ना यार, दंगामस्ती करायला कोणीच नाही. काही काळजी करू नका, अर्चू आल्यावर या सगळ्याची कसर भरून काढेल बघा तुम्ही. हो हो, खरंच. आणि त्या आल्या की चित्राचा मूडही चांगला करतील. पण चित्रा सुद्धा ना फारच तोळा मासा आहे. सारखी आजारी पडत असते. चित्राचं सोड, तू मनोजला सुधारून दाखव तर मानीन मी. दादा अरे, मी मनोजला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. मी त्याला थोडंसं समजवायचा प्रयत्न केला, पण तू म्हणाला तसंच झाला. त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. पालत्या गड्यावर पाणीच ठरलं ते. तेव्हा काहीच बोलला नाही तो, पण संध्याकाळी जाऊन चित्राशी भांडला आणि रात्री सोसायटीच्या गार्डन मध्ये जाऊन झोपला. काय? या मनोजच्या स्वभावाचं प्रकरण काही साधं दिसत नाहीये. मनोजला एक डोस द्यावाच लागेल. ह्या चित्राला आपण जरा ना मनाने स्ट्रॉंग करायला पाहिजे. आदित्य, तू तिला सांग, म्हणाव आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. पण मनोजचं प्रेमही आहे चित्रावर. आणि प्रत्येक वेळी चूक समजली की अगदी खऱ्या मनानं सॉरी म्हणतो तो. यावेळी तसंच होईल. हो दे, तसंच होऊ दे. आणि तसंच होणार. मिया बीवी राजी असल्याशी मतलब नाही का? मेघना, हा. मला उशी आणि अंथरुण दे ना, मी बाहेर झोपतो. हा, देते. होय, इकडे जरा. काय? चल तर खरी तू. अरे ये म्हटलं ना. काय करतोस आदित्य? काही नाही, चित्रा इथे विसरलास का तू? बस इथे. पाय बघू जरा. अरे ठीक आहे, फार नाही लागलाय. ते मी ठरवणार. बघू पाय. बरं. आवड असं करतात ड्रेसिंग.
पण ना सावकाश हळवा हो खूप चुरचुरत हे म्हणूनच असं ड्रेसिंग केलं होतं ना. आदित्य थँक्यू थँक्यू. नाही नाही सॉरी 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 सॉरी. परत सगळं परत गिळलं आदित्य लव्ह यू